ज्या प्रकारे खासदार फुटण्याच्या उंबरठ्यावर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या संदर्भात कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी आपल्यासोबत विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर आहेत. ज्या प्रकारे 2/3 मेजॉरिटी लागते आणि असं कळतंय की 9 पैकी 6 खासदारांच्या सह्या केल्या जातील आणि मग हा पक्षातला जो गट आहे तो फुटेल. खरंच याला मान्यता मिळेल? कारण ज्या प्रकारे अरविंद सावंतांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे लोकसभा अध्यक्षांना. नाही, यामध्ये एक फुटीच्या बाबतीत मी स्पष्ट करू इच्छितो. स्प्लिट म्हणजे फक्त संसदीय पक्षामधली स्प्लिट नाही, तर मूळ पॉलिटिकल पार्टी जी असते, मूळ राजकीय पक्ष असतो, त्यामध्ये सुद्धा ती फूट पडली पाहिजे. त्यांच्या पदाधिकारी आहे. मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय, किंवा त्यांचे पदाधिकारी आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषदचे आहे, कॉर्पोरेशन, म्युनिसिपल, ह्या सगळ्या याच्यामध्ये ते फूट पडणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये असं नाही की नुसते खासदार गेले, 6 सदस्य खासदार, तसं त्याच्यात अपेक्षित नाही आहे. पॅरा 4मध्ये 10व्या अनुसूची अँटी डिफेक्शन लॉमध्ये, तर त्यामध्ये फूट हे दोन्ही पातळीवर झाली पाहिजे. मूळ राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष. मूळ राजकीय पक्षामध्ये हे फूट पडल्यानंतर किंवा ते वेगळा पक्ष त्यांनी तशी तर फूट होऊ शकत नाही, कारण खासदारांच्या सह्या जरी घेतल्या 6 खासदारांच्या, जसं तुम्ही म्हणताय की तालुका, अगदी विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, अशी तर फूट ती जशी दिसणार नाही. मग यावर काय निर्णय घेतला जाऊ शकतो? यावरती सिद्ध करता आली पाहिजे. व्हर्टिकल फूट पडली पाहिजे. त्याच्यामध्ये संपूर्ण हे पक्ष डिव्हाइड झाला पाहिजे. याच्यासाठी मग कागदपत्र आहे, एव्हिडन्सेस आहे, त्यांचे सह्या आहे, त्यांच्याकडून पत्र घेणं आहे, हे सगळं सिद्ध झालं पाहिजे. आणि हे सिद्ध झाल्यानंतर ही जर लोकसभा अध्यक्ष सॅटिस्फाय झाले की हा मूळ राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली आहे, त्यांचे व्हर्टिकल स्प्लिट झाले त्यांच्यामध्ये, मग ते राजकीय पक्षाकडे वळतील, संसदीय पक्षाकडे वळतील. आणि संसदीय पक्ष 2/3, त्याला कंडिशन प्रेसिडेंट असं टाकलं आहे पॅरा 4मध्ये, की 2/3 त्यांचे सदस्य जे आहेत ते वेगळे झाले पाहिजे आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. यांना 6 हवेत की 7 हवेत? हे बघा, 6 कॅल्क्युलेशनप्रमाणे 6 एक्झॅक्टली हवे. आणि जर मी बाय वे ऑफ अबंडंट प्रिकॉशन मी 7 सांगितले होते, म्हणजे 7 असले म्हणजे काही प्रश्नच येणार नाही. शंकेला कुठेही जागा मान्यता मिळू शकते. 6ला मान्यता मिळू शकते माझ्या मते, जर त्याचं एक्झॅक्ट. जातं की एक आदिपत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं गेलेलं आहे की असा एक गट आम्ही वेगळा होत आहोत आणि त्यानंतर सह्या दिल्या जातात. काय प्रक्रिया काय असते? जर याच्यामध्ये सगळ्या 6 सदस्यांच्या सह्या नुसत्या चालणार नाही, ते स्वतः गेले पाहिजे. त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल, त्यांची खात्री माननीय अध्यक्ष लोकसभा करतील की आपण विलिंगली जात आहे, की आपल्यावर काही प्रेशर आहे किंवा आपल्याला कोणी धाक दाखवलेला आहे. इट्स अ कॉन्ट्रॅक्टमध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स वगैरे जो प्रकार आहे व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टचा, त्याप्रमाणे याचं इंटरप्रिटेशन केलं जाईल. आणि मग त्यांच्या सह्या व्हेरीफाय करून, त्यांचं सगळं त्यांचं प्रेझेन्स हा व्हेरीफाय करून, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून माननीय अध्यक्ष त्याच्यावर मग त्याला पत्र ॲक्सेप्ट करतील. निवेदन दिलं जातं किंवा आम्हाला वेळ हवी आहे किंवा आम्ही अशी तयारी करत आहोत? नाही, निवेदन त्यांचं दिलं जातं, अध्यक्षांची वेळ घेतली जाते आणि अध्यक्षांना असं रायटिंगमध्ये कळवलं जातं की आम्ही या प्रकरणासाठी आपली भेट घेऊ इच्छितो. आणि मग अध्यक्ष संपूर्ण व्हिडिओ शूटिंग वगैरेची तयारी करून तिथे तयारी केली जाते. माननीय महासचिव लोकसभा ही सगळी प्रक्रिया बघतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. इट्स अ प्रोसेस, क्वाझी ज्युडिशियल प्रोसेस, एन्क्वायरी असते, एक प्रकारची चौकशी असते. आणि हे सॅटिस्फाय झाल्यानंतर माननीय अध्यक्ष मग ते पत्र ॲक्सेप्ट करतात की बाबा या 6 सदस्यांनी असं पत्र दिलेलं आहे. पत्र जरी त्यांनी स्वीकार केलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं एक व्हीप जारी केलेला आहे आणि या व्हीपमध्ये उद्या सकाळी 11 वाजता एक बैठक बोलली, जी 2022ला अगदी आमदारांची बैठक बोलली तशीच खासदारांची बैठक बोलली. कायदेशीररित्या अडकवण्याचा प्रयत्न किंवा अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यात यश मिळेल का? हा, कायदेशीरदृष्ट्या त्यांच्या अडचणी निश्चितच वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि शेवटी व्हीपवर सुद्धा इंटरप्रिटेशन असं आहे, हा व्हीप कुठे लागू करायचा? सभागृहाच्या कामकाजाला लागू करायचा. म्हणजे लोकसभेच्या कामकाजात एखादा मोशन असेल, बजेट असेल किंवा एखादं सूचना असेल, महत्त्वाचा ठराव असेल, या ठरावाच्या बाबतीत हा व्हीप लागू करायचा. इथे तर लागू होतोच तो, पण त्यांच्या पक्षाच्या बैठकीला हा व्हीप लागू होईल की नाही, हा सुद्धा एक डिबेटेबल प्रश्न आहे. यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अजूनही ओपिनियन दिलेलं नाही. यावर सुद्धा न्यायालय म्हणणं आहे की आता अधिवेशन सुरू नाहीये, अशा वेळेस बैठक बोलवणं, त्यावर व्हीप लागू होईल नाही होईल? नाही, हा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे आणि हा शेवटी प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर काय निर्णय घेईल मग हे आपल्याला प्रेडिक्ट करता येणार नाही. पण हा व्हीप खरोखर लागू होईल का, व्हॅलिड व्हीप आहे का, योग्य आहे का, कायद्याच्या दृष्टीने बरोबर आहे का, याचंसुद्धा न्यायालयात इंटरप्रिटेशन होईल. आता त्याच्यामध्ये हा डिबेटेबल प्रश्न आहे, कायद्याच्या दृष्टीने थोडासा क्लमझी प्रश्न आहे. याच्यावर निर्णय शेवटी
आपलं कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट सर्वोच्च न्यायालय घेईल. जर लोकसभा अध्यक्षांनी हे मान्य केलं की हे 6 जण एक वेगळा गट आहेत, ते कदाचित नंतर शिवसेनेमध्ये विलीन होतील, त्यानंतर काय पर्याय ठाकरेंच्या शिवसेनेसमोर राहतात? नाही, मग काय समजा विलिनीकरण माननीय अध्यक्ष लोकसभा यांनी सगळं कायदेशीर आणि कॉन्स्टिट्यूशनल मुद्दे तपासून मान्य केलं विलिनीकरण, तर ते मग त्याच्यामध्ये मर्जर करावं लागेल. ते मग मर्ज होतील दुसऱ्या पक्षामध्ये. आपण म्हणताय त्याप्रमाणे ते मर्ज झाले की ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि तो पक्ष त्यामध्ये मर्ज होईल. त्या नवीन पक्षाचे सदस्य होतील आणि पॅरा 4 प्रमाणे त्यांना या नवीन पक्षाचे सदस्य म्हणून गणलं जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्हाला सध्याची स्थिती पाहता लोकसभा अध्यक्ष सहज हा निर्णय घेतील की या प्रक्रियेला वेळ लागू शकतो? कारण एकतर आधी ॲक्सेप्ट करणं की हे 6 वेगळा गट आहे आणि त्यानंतर मर्जर, या सगळ्यासाठी वेळ लागू शकतो की ही प्रक्रिया अगदी जलद गतीने होईल? त्याला निश्चितच वेळ लागेल, कारण माननीय अध्यक्ष लोकसभा यांना नॉट ओन्ली हे 6 पक्ष, पण त्यांचं ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी पॅरा 4 प्रमाणे जे म्हटलं आहे, संविधानात जे म्हटलं आहे, ते ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये सुद्धा स्प्लिट पडलेली आहे. ते सुद्धा त्याच्यात व्हर्टिकल स्प्लिट झालेली आहे. त्यांचे सगळे 2 भाग झालेले आहे आणि तो मूळ पक्ष या 6 लोकांसोबत आहे हे सुद्धा खात्री करून घ्यावी लागेल. म्हणजे कायद्याचा अभ्यास किंवा घटनेप्रमाणे खात्री करून घ्यावी लागेल. त्यामुळे या प्रक्रियेला निश्चितच वेळ लागण्याची शक्यता आहे. काही दिवस निश्चित लागेल असं मला वाटतं. शेड्यूल 10चा वारंवार तुम्ही उल्लेख करताय. या शेड्यूल 10मध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे अरविंद सावंतांनी जे पत्र लिहिलं त्यामध्ये विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्ष किंवा मग राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत असं ते वारंवार त्या पत्रामध्ये म्हणत होते. असं असताना हे सगळं मान्य केलं जाईल का? आणि त्यांची भूमिका म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका सुद्धा विचारात लोकसभा अध्यक्ष घेतील की या 6 खासदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन त्यांना मान्यता देतील? नाही, आता लोकसभा अध्यक्ष ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे. ही क्वाझी ज्युडिशियल प्रक्रिया आहे, म्हणजे अर्ध न्यायिक प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे सर्व चौकशी करून कायद्याचा अभ्यास करून आणि हवं तर त्यांना कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट जे आहे, कायदे तज्ज्ञ आहे, त्यांचासुद्धा सल्ला घेऊनच हे सगळं करायला लागेल. मागे राहुल नार्वेकर साहेबांनी, आपले अध्यक्ष लोकसभा यांनी कायद्याच्या ॲडव्होकेटचा ते नामांकित ॲडव्होकेट आहेत, नामांकित वकील आहेत, पण त्यांनीसुद्धा कायद्याचे ॲडव्होकेट आणि त्यांचा सल्ला घेऊन, कारण लोकसभेला तर अटॉर्नी जनरलचा सल्ला घेता येईल. ते अत्यंत कायद्याचे आपले तज्ज्ञ असतात, कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे. अटॉर्नी जनरलचा सल्ला घेऊन वगैरे ते त्यांना करता येईल. शेवटचा प्रश्न, जर अशा प्रकारे वेगळा गट स्थापन झाला किंवा तशी मान्यता दिली किंवा तसं पत्र दिलं तर तातडीनं पक्षप्रवेश समोरच्या पक्षात करता येईल का? हो, त्यांना ती प्रक्रिया फार सोपी आहे. त्यांना फक्त पत्र द्यायचं की आम्ही या पक्षात विलीन झालो आहे आणि त्याला मग माननीय अध्यक्ष लोकसभा मान्यता देतील. ही साधी प्रक्रिया आहे. जर अध्यक्षांनी या मर्जरला मान्यता दिली, माननीय अध्यक्ष लोकसभा, मान्यतेआधी पक्षप्रवेश करता येतो? नाही, मान्यतेआधी पक्षप्रवेश, कारण त्याला सिद्ध करावं लागेल की आमचा गट आहे, आमचा एक नवीन पक्ष आहे आणि हा पक्ष त्यांना या नवीन पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर मग त्या पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करणं अपेक्षित आहे. तर ती मान्यता माननीय अध्यक्ष देतील आणि त्यानंतर मग ते नवीन पक्षात जे काय आहे ते प्रवेश करतील. त्यामुळे आनंद कळसे सरांनी अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे कशा अडचणी आहेत, त्यावर नेमके काय निर्णय घेतले जाऊ शकतात. आणि जसं शेड्यूल 10चा वारंवार उल्लेख त्यांनी केला की शेड्यूल 10 म्हणजे ज्या काही तरतुदी आहेत, काही प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत, या सगळ्यावर लोकसभा अध्यक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला काहीसा वेळ लागेल, मात्र लोकसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील त्यानंतर जी पुढची प्रक्रिया असेल दोन्ही बाजूंची ती पूर्ण होईल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.